बाहुबली बाबा आदर्श धानिवली, मंगेश भोईर आणि त्याच्या सोबतीनं नौसरा करेनला सलामीवीराच्या भूमिकेत आपण बघत आहोत. स्वतः संगनायक संघ कर्णधार मल्हारी भोईरला. सामना सुरू होते. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. 12:10 स्थानिक वेळ. 3 षटकं कुठल्याही परिस्थितीत 15 मिनिटाच्या टाकून कंप्लीट करायचे. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त विजय शिवप्रेमी शिरगावचा. ऑल द बेस्ट. त्याचबरोबर अपकमिंग टुर्नामेंटसाठी आपण शुभेच्छा देऊयात सार्वे 11 खोपोली क्रिकेट संघाला. सामना सुरू झालाय. दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीनं मॅचच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. अक्षय गोलंदाजी करता. पहिला बॉल लाईन इथे चांगले परफेक्ट वाईड यॉर्कर. अगदी वाईड लाईनला टार्गेट करून टाकण्यात आलेला बॉल, ज्यावरती संगनायकाची जबरदस्त नियंत्रित गोलंदाजी आपण बघत आहोत. जय बजरंग असोले टीम कॅप्टन, आपण लगेचच आयोजन समितीची संपर्क साधायचा आहे. जय बजरंग असोले टीम कॅप्टन, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर संगनायकाला विनंती आहे, आपण लगेचच आमच्या आयोजन समितीशी संपर्क साधायचा आहे. लॉंग ऑफला जोपर्यंत बॅकअप येईल तोपर्यंत रन्स पूर्ण झाल्या 2 आणि महत्त्वपूर्ण सामन्यात डाव सुरू झालाय. बॅटिंग करणाऱ्या आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाचा. धाव फलकाचा शुभारंभ. फलकाचा हा श्री गणेशा. स्विच हिट रिव्हर्स टीम. गॅप मोठा आहे. थर्ड मॅनच्या मधून प्रॉपर प्लेसमेंट. स्विच अँड स्वीट हिट. बरोबर बॉलनं एंट्री गेट गाठलाय. डीप थर्ड मॅन सीमारेषा फोडली. चौकार. या चौकारानं टोटल सध्या पुढे मार्गस होताना पाहायला मिळेल. बॅटिंग करणाऱ्या आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाची 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्या दाखल करती. सुशीटचा 4 नुकताच आपण पाहिला. स्टेट बॅटनं ड्राईव्ह केला. समोर मिडॉनला फिल्डर उपस्थित आहे. थोडे फंबल झाले तोपर्यंत सहजरित्या 1 धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. सिंगल धाव्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. या चालू सामन्यादरम्यान पहिल्या षटकात पहिल्या डावात बॅटिंग करत असताना आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाचा 7 ऑन बोर्ड, 7 धावा दाफलकावरती. स्टील 2 टू गो. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचे अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. स्ट्रायकर एंडला संगनायक मल्हारी भोईर. कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं बॅटल सध्या आपल्याला एन्जॉय करता येईल. बॅकफुटवर थांबले. थ्रू द कव्हर स्केल्ड. व्हाट अ शॉट. OTT ओव्हर द टॉप. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. संगनायक मल्हारी भोईरची जबरदस्त सुरुवात. चौकार. इंडिव्हिज्युअल अकाउंट या मॅच मध्ये खुलं झालेलं आहे. संघ कर्णधार मल्हारी भोईरचा 4 न टीमची टोटल पोहोचली ती 11 या आकड्यावर. फुल टॉस बॅकवर्ड पॉइंट वरती. फिल्डरला चेस आहे. आउटफील्ड फास्ट. बॉल प्रचंड वेगवान. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल. इट्स अ 4. हा लागोपाठचा दुसरा 4. चौकार. थर्ड अंपायर सागर कापडी सरांना वाटलं की इशारा झालेला आहे. त्याच कारणास्तव ते टेक्निकल कंट्रोल रूम मध्ये उपस्थित होते. त्याच कारणास्तव आम्ही देखील ती उच्चारणा केली होती. मात्र DRAची मागणी झाली नव्हती. लक्ष सुद्धा दोन्ही टीम. पहिलं षटक संपलं. 15 धावा. संगनायकाचा जबरदस्त फिनिशिंग टच. सुरुवात दमदार झाली या मॅच मध्ये. इनफॉर्म टीम आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाची. स्कोर सध्या 15 षटक दुसरं सुरू झालंय. गोलंदाजीसाठी पाहिलं तर त्या ठिकाणी संघ कर्णधाराने निर्णायक द्वितीय षटकात नियुक्ती केली आहे तेजसची. आजचा निर्णायक कोराळेकर चषकाच्या 8व्या पर्वातील हा महत्वपूर्ण 3रा दिवस आपण एन्जॉय करत आहोत. वातावरण आज थोडंसं डब आहे. मात्र क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी या क्रीडा नगरीच्या 4ही बाजूला सध्या आपल्याला पाहायला मिळते.
स्पीडअप गरजेचं राहील, लक्ष असू द्या. बरोबर 12 वाजून 12 मिनिटांनी पहिला बॉल पडला. ऑफटमच्या फार बाहेर गाईडलाईनला ओलांडून जाणारा चेंडू. ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेसर यांचा वाईड बॉलचा सिग्नल. एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धावेसोबत टीमची टोटल सध्या पुढे मार्ग शोधताना आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 16 या आकड्यावर 16 ऑन बोर्ड. पहिला बॉल दिशेवरती नियंत्रण नव्हतं गोलंदाज तेजसचं. एक्स्ट्रा रन त्याच्या अगेन्स्ट. हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न. टॉपेज फान लेगला फिल्डर उपस्थित आहेत. पहिलं सुयश मिळत आहे जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाला. मंगेश भोईर बॅक टू द पवेलियन. बॉल बरोबर झोन होते होता, मात्र कॉन्क्रीट विकेट त्याच कारणासह एक्स्ट्रा बाउन्स तो टॅकल करता आला नाही. टॉपेज घेतली. फानलेगला चांगलं बॅकअप आलं. पहिलं स्विच मिळते गोलंदाज तेजसच्या सोबतीनं त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाला. मंगेश भोईर माघारी परतलेले आहेत. या मॅचमध्ये 7 धाब्याचं योगदान. 5 बॉलचा सामना करत असताना त्यांच्या बॅटमधून आलं. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. जिनियन ऑलराऊंडर ज्यांची मागच्या स्पर्धेमध्ये उपस्थिती नव्हती. खरं तर पुण्याला लेदर बॉल स्पर्धेनिमित्तानं मिंडा कॉर्पोरेशन मुरबाड या स्क्वॉडमध्ये त्यांची नियुक्ती होती. जिनियन ऑलराऊंडर आणि तेथे महाअंतिम जेतेपदाचे मानकरी ठरलेले सागर राणे. कमी गतीने टाकलेला बॉल समोरच्या दिशेनं फोर्स केला गेला. हवं तसं टायमिंग नव्हतं. मिळते ती फक्त एक सिंगल धाव. इंडिव्हिज्युअल अकाउंट सागर राणेचं या मॅचमध्ये खुलं झालेलं आहे. तर टीमची टोटल सध्या सिंगल धाब्याच्या मदतीनं पुढे मार्ग होताना आपल्याला पाहायला मिळेल. सध्या 17 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच यानंतर ग्रुप ई मधील पहिल्या फेरीतील तिसरा सामना. तर आजच्या नियोजित शेड्यूलनुसार हा 5वा सामना आपल्याला एन्जॉय करता येईल. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव आणि त्यांच्या विरोधात तिरुपती बॉयज खाटेकर. दोनही संघाचे संघ कर्णधार. इनिंग ब्रेकच्या दरम्यान आपण टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील, लक्ष सुद्धा. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव आणि त्यांच्या विरोधात तिरुपती बॉयज खाटेकर असा सामना यानंतर आपल्याला एन्जॉय करता येईल. स्पीडअप गरजेचं राहील, लक्ष सुद्या. अक्षय अँड ऑल टीम जर्मन जय बजरंग कोंडे साखरे सिटीत स्पीडअप गरजेचं आहे. जास्त वेळ तुम्ही घेता, लक्ष सुद्या. आजचं शेड्यूल देखील मोठं आहे. मॅनेजमेंट कमिटीला वेळेच्या बाबतीत तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. स्विच इट रिव्हर्स अटेम्प्ट, रिव्हर्स पूल, व्हाट अ शॉट. मल्हारी भोईर संघनायकाच्या बॅटमधून स्विच हिटचा हा स्विच अँड स्वीट मनमोहक फटका, षटकार. परफेक्ट टायमिंग, प्रॉपर कनेक्शन अँड प्रॉपर एलिमिनेशन. 6 धावसंख्या सध्या पोहोचली पुढे ती 23. आतापर्यंत 23 आकड्यावरती. या मॅचमध्ये चांगल्या टच मध्ये आपण बघत आहोत. संघनायक मल्हारी भोईरला फलंदाजी त्याची बहरली आहे. 3 चेंडूत इंडिव्हिज्युअल या मॅचमध्ये 2 चौकार 1 षटकार. 14 धावेचं योगदान विथ द बॅट तो सध्या देत असताना थांबले. पॉज घेतला, तदनंतर दिशा दिली आहे लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल मार्गस्थ होते. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांना पोहोचण्या अगोदर बॉल पोहोचला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सध्या गतिमान होत असताना धावसंख्येला आकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न संघनायक मल्हारी भोईरच्या या मॅचमध्ये सुरू आहे आणि आतापर्यंत त्याला आलेलं हे यश. धावसंख्या 27. स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट अपील झाला होतो लाऊडली, मात्र ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेसरांचा नकार आलेला आहे. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. सरते शेवटी कमबॅक करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी गोलंदाज तेजसकडून धावसंख्या स्थिर. स्टील 1 टू गो. 27 धावा सध्या स्कोरबोर्डवर. पायात होता चेंडू, लो फुल टॉस, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटातली ताकद झोकली, ऑन साइडला दिशा दिली आहे. स्कोर लेगला क्षेत्ररक्षकाला पोहोचण्या अगोदर बॉल डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चांगला
षटकांच्या अंती पोचलेले आपल्याला पाहायला मिळेल. 15.50च्या धावगतीनं 31 आतापर्यंत 31 या आकड्यावर संगणकाचं 6 चेंडूत 22 धाब्याचं योगदान. बेशकिमती पारी सध्या या मॅचमध्ये साकारत असताना मल्हारी भोईर कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका किती महत्त्वाची असते आणि ती महत्त्वाची भूमिका तो अँकर रोल या मॅचमध्ये तो अदा करत असताना ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू झालाय. गोलंदाजीसाठी पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होताना पाहायला मिळतील विराज यंग टॅलेंट आहे जे बजरंग कोंडे साखरेचं सध्या तयार होत असताना लो फुल टॉस बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न तो फसला. बॉल यष्ट्यांवरती जाऊन आदळलाय. विराजला पहिल्या बॉलवरती मिळते सुयश. सागर राणे बॅक टू द पवेलियन. झाले होते स्लॉक स्वीप करायचं होतं. चेंडूच्या रेषेपर्यंत अंतिम क्षणाला पोहोचू शकले नाही सागर राणे आणि सरते शेवटी या मॅच मध्ये ते माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतात. न्यू पाटर मैदानामध्ये पोहोचतायत प्रवीण भोईर अर्थातच पांड्या सध्या खेळण्यासाठी सागर एंडला. आजही चेतन स्मृती चषकाचं 29वे पर्व आणि सुनील सरते अंतिम षटक आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ज्या ठिकाणी 6 चेंडू 5 धावा. MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठारच्या अगेन्स्ट प्रवीण भोईर अर्थातच पांड्यांना रोखल्या होत्या. तो सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला. 31 धावा दाखल करती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आज सलामीवीर हरी भोईर काही कारणास्तव उपस्थित नाही. मात्र मल्हारी भोईरनं मोर्चा या डावामध्ये सावरलाय. तो पहिल्या सत्रात फलंदाजी करत असताना आदर्श 11 धानेवली क्रिकेट संघाचा. 31ला नुकताच दुसरा धक्का बसलाय. गोलंदाज विराजनं पहिल्या बॉलवरती माघारी धाडलाय सागर राणेना. खोलो टप्पा बाटन पाडमध्ये चांगली गोलंदाजी समोर खोदून काढण्याचा प्रयत्न करत होते. डिफेन्स सिस्टम संरक्षण यंत्रणा इथे उद्ध्वस्त करण्यात आलेले गोलंदाज विराज कडून प्रवीण भोईर आताच पांड्याची चांगलं कंट्रोल त्याचा आपण बघत आहोत. चॉप केलं समोर मिस टाइम लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पोहोचतायत. कॅच ड्रॉप साधा सोपा सहज झेल आणि तो धरतीला दान झालाय. एक सिंगल धाव त्या ठिकाणी सहजरित्या मिळेल आणि प्रवीण भोईर पांड्यासारख्या विस्फोटक फलंदाजाला मिळणार हे जीवदान. साइडला पॉवर पॅक फटका संगनायक मल्हारी भोईरच्या बॅटमधून बॉल काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रॅकिंग क्लीन अँड क्लिअर इट मॅक्सिमम सिक्सर. क्षेत्ररक्षक उपस्थितीत मिळेल ती फक्त एक सिंगल धाब्याच्या मदतीने धावसंख्या दाखल करते. पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल 39 धाबा सध्या दाखल करते. स्टील 1 टू गो. निर्णायक तिसऱ्या षटकात 5 बॉलच्या स्पेलमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज विराजनं. तर त्या मोबदल्यात एक धक्का त्यानं दिलाय आदर्श 11 धानेवलीला. प्रवीण भोईर पांड्या सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला. तिसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला विराज. मंकड करण्याचा प्रयत्न करत होते. स्लिप ऑन झाले. ऑलरेडी 2दा या स्पर्धेमध्ये मंकडचा प्रयत्न केला गेला तो देखील यशस्वी झालेला आपण पाहिला. मंकड विकेटच्या स्वरूपात प्रथमतः स्पर्धेमध्ये बाद घोषित केलं गेलं. मान फ्रॉम जय बजरंग कोलठण रोशन ठाकरेला. कमी गतीने टाकलेला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. लाईन रीड करता आली नाही. वेगावरती चांगलं नियंत्रण होतं. दिशेवरती देखील चांगलं कंट्रोल आपण पाहिलं गोलंदाज विराजचं. इकॉनॉमिकल कामगिरी निर्णायक तिसऱ्या षटकात सध्या त्याचे आपण बघत आहोत. अंतिम चेंडू निर्धावाला. षटक तिसरं संपलं. अवघ्या 8 धावा देत असताना महत्त्वपूर्ण 1 विकेट कॅरी केली आहे ती निर्णायक तिसऱ्या षटकात गोलंदाज विराजनं. षटक 3 संपली. 13.33 ची धावगती. सध्या
39 धावा उभारला गेलेला आहे. स्पीडअप गरजेचं राहील, लक्ष सुद्धा. क्षेत्ररक्षण करणारा संघ. टाइम काउंटेशन सुरू आहे. 15 मिनिटाचा वेळ तुम्ही 3 षटकांसाठी आतापर्यंत घेतलाय. बरोबर 12:10 पहिला बॉल पडला होता. 12:25 ही सध्या स्थानिक वेळ आहे. मात्र वेळेच्या बाबतीत आमच्या मॅनेजमेंट कमिटीला आपल्या सहकार्याची अपेक्षित आहे. आज देखील 11 मॅचेसचं मोठं शेड्यूल आमच्या मॅनेजमेंट कमिटीला कव्हर करायचं आहे. अंतिम षटक तुषार. पहिला बॉल लॉंग ऑफला मिस टाइम फटका. झेलची संधी. निखिलचं चांगलं जजमेंट आणि संघनायक मल्हारी भोईर माघारी परतलाय. फलंदाज बाद. संघनायकानं 9 चेंडूत 22 धावेची धुवाधार केली. 9 चेंडूत 29 धावेची धुवाधार केली साकारली. मात्र मल्हारी भोईर आता माघारी परतलेले आपल्याला पाहायला मिळतील. नो बॅटर साई भोईर सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला. उत्तम दर्जाचे पिच क्युरेटर आहेत. समर्थक रूपात चषकातील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड त्यांनी संपादित केला होता. त्याचबरोबर A1 क्वालिटीचे कुक देखील आहेत. प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व सध्या बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडला दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. पाहायचे मल्हारी संघनायक बाद झालाय. कशा पद्धतीनं साई जबाबदारी स्वीकारतील. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. बॉल थोडा खाली राहिला. जो बाउन्स अपेक्षित होता न्यू बॅटर साईला तो बाउन्स या बॉलवरती मिळाला नाही. मागच्या 2 षटकात चांगलं प्रत्युत्तर दिले फिल्डिंग करत असताना जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघानं. सुरुवात जबरदस्त होती. संघनायक मल्हारी भोईर पहिल्या चेंडूवरती जसा माघारी परतला तसा धावांसाठी संघर्ष आता सुरू झालाय. ऑन साइडला वलवला दिशा दिली आहे. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. निखिल होते डीपमध्ये. विकेट किपर एंडला ॲक्युरेट फेक आपण बघत आहोत करण्यात आलेली आहे. एक सिंगल धाव. धावसंख्या सिंगलच्या मदतीनं पोहोचली आहे. ती सध्या 40 या आकड्यावर. 14 ऑन बोर्ड. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. पहिल्या सत्राचे पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ आदर्श 11 धानेवली. नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. तिरुपती बॉयज खाटेकर आणि त्यांच्या विरोधात टीम इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव. स्ट्रेट बॅटनं फोर्स केला समोर. बॉलला गाठली उंची आणि त्याचबरोबर गाठलं गेलं की नाही अंतर हे आता पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक नंदू तर उपस्थित होते. मात्र त्यांच्या हाताला जसा चेंडू स्पर्श झाला त्यांचा पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर होता. तोच इशारा आता पोहोचलाय. इट्स अ मॅक्सिमम. हा षटकार. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. चेंडून अधिकची उंची गाठली होती. त्याच कारणास्तव लांबी थोडी कमी मिळाली. फार लवकर पोझिशनमध्ये आले नव्हते नंदू. मात्र जसा चेंडू त्यांच्या हातात आला बॉडी बॅलन्स त्यांना गमावला. त्यानंतर ऑन साइडला पूलचा हा पॉवरफुल फटका. अनस्टॉपेबल. प्रवीण भोईर पांड्याच्या बॅटमधून तडाखा. बुलंदी पॉवरफुल हिट. सिक्सर. थँक्यू डीजे. लागोपाठचे 2 षटकार आणि धावफलकाला दिली गेलेली जलद गती. प्रवीण भोईर अर्थातच पांड्याच्या बॅटमधून. धावसंख्या षटकारांना पोहोचली ती 52. आतापर्यंत 52 या आकड्यावर. पाहायचं लागोपाठचा तिसरा येईल का. खोलो टप्प्याचा बॉल समोर सेमी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला. लॉंग ऑफला बॅकअप. थोडं जजमेंट खराब राहिलं फिल्डरचा. सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. तिसरी धाव देखील बनली आहे. चौथ्या धावेसाठी प्रवीण भोईर प्रयत्नशील होते. मात्र साई भोईरनं आता नकार दिला. पहिला डाव संपला 3 धावेसोबत. पहिल्या सत्राची औपचारिक घोषणा ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेष सरांकडून करण्यात आली आहे. पहिल्या डावाच्या अंती 55 बनवल्या गेल्या तर दुसऱ्या डावात 56 धावेचं टार्गेट जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघासमोर. पहिला डाव संपला गेला. आदर्श 11 धानेवलीनं 55 बनवल्या. मल्हारी भोईरनं रचलेला पाया. त्यानंतर प्रवीण भोईरनं
चढवलेला कलश पहिल्या डावामध्ये आपण पाहिला. 56चं टार्गेट सेट झालंय. यानंतर होणारा ग्रुप ई मधील सामना तिसरा तर आजच्या शेड्यूलनुसार 5वा सामना आपला भेटीला येईल. दोन्ही संघांच्या संघनायकांना आम्ही विनंती करत आहोत लगेचच आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. तिरुपती बाज खाटेकर, जगदीशजी भाग्यवंत आणि त्यांचं युनिट हे नाश्याने आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव. प्रमोदजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या महत्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव आणि त्यांच्या विरोधात तिरुपती बॉयज खाटेकर बी या दोन टीमच्या दरम्यान लढत असेल. चला, बॅटिंग करणाऱ्या टीमला रिक्वेस्ट आहे आपली ओपनिंग प्लेयर लगेचच पाठवा. अक्षय अँड ऑल टीम. त्याचबरोबर फिल्डिंग देखील सेट करा. आदर्श 11 धानिवली. फक्त निर्णय आपण विचारात घेऊया सिटीज. तिरुपती बाज खाटेकर संघनायक जगदीश भाग्यवंत यांनी टॉस जिंकला. पहिल्या डावामध्ये ते क्षेत्ररक्षण करतील. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावला बॅटिंगचं इन्व्हिटेशन त्यांनी दिलेलं आहे. नेक्स्ट मॅच टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले. पंचावन्न बनवले, 56चा पाठलाग. रनचेस कसं असेल कॉम्बॉक्समध्ये करूयात बदलाव. ऐकूयात सुनीलजी शेळके सरांच्या शुभानेतून महत्वपूर्ण सामन्याचं हे धावतं सत्र दुसरं. थँक्यू सो मच. 56 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचे. त्यासाठी ज्या सुरुवातीची गरज आहे तीच सुरुवात शोधण्यामध्ये यश मिळते. यावेळेस फलंदाज नंदूला आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. सचिन चोरगे मेजर आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. विनंती असेल आयोजकांबरोबर लगेच संपर्क साधा. आणखी एक पुलचा फटका. इथे क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका बसेल. झटका बसतोय 6 धावांचा. गोलंदाजी करणाऱ्या आदर्श 11 धानिवलीला आणि फलंदाजी करणाऱ्या कोंडे साखरेच्या अकाउंट मध्ये या 10 धावा डिपॉझिट केल्या जातील. एकूण धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर ती आहे 10. नंदूने अगोदर चौकार दाखवला होता, त्यानंतर लगेच त्याच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. मल्हारी भोईर
चांगल्या रिदममध्ये पाहायला मिळत नाही. खरं तर उजव्या हातासाठी कर्दन का ठरणारा हा गोलंदाज आहे, परंतु इथे चांगली लय त्यांना सापडत नाही. पहिल्या चेंडूवर ऑनसाईड रिजनमध्ये फटका आला होता, लॉंग लेग कडे जाणारा चौकार आला होता, पूल केलं होतं आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा त्याच पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न थोडे अपुरे पडले, अधिक उंचीने चेंडू निघून गेला होता, षटकार आला होता. समोर खेळण्याचा प्रयत्न, भरधा वेगाने चेंडू टाकलाय, चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली गेलेली आहे. पाहायचंय फलंदाज नेमके कुठे खेळत होते. पॉपिंग क्रीजच्या जर बाहेर असतील तर फलंदाज कदाचित अडचणीमध्ये येऊ शकतात. टेन क्रीजच्या वतीने आता हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. बॉल प्ले मध्ये असेपर्यंत त्यांचा स्टान्स काय होता हे पाहावं लागेल. साइड अँगलने इथे आपल्याला चेक करत असताना तिसरे पंच पाहायला मिळतात. बॅटर आउट, फलंदाज बाद. गांभीर्य राखता आलं नाही इथे फलंदाजाला. ज्या पद्धतीने ज्या पोझिशन मध्ये फटका ते खेळत होते त्याच पोझिशन मध्ये समोर आले होते. एष्ट्यांच्या मागे मात्र गिरीश तिकडे उपस्थित होते. त्याने व्यवस्थितरित्या अवदान दाखवत असताना एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि त्याचमुळे फलंदाज स्वस्तामध्ये परतत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्या फलंदाजाने चौकार आणि षटकाराने सुरुवात मिळवून दिली होती त्या फलंदाजाचा झालेला हा दुर्दैवी अंत आपल्याला पाहायला मिळतो. जय बजरंग कोंडे साखरेला लागलेला पहिला धक्का, पहिला हदरा. या स्पर्धेच्या भेटीसाठी अनेक मान्यवरांनी आतापर्यंत आपली उपस्थिती दिलेली आहे. मुरबाड तालुक्यातील झुंजार नेतृत्व गेले अनेक वर्ष आपण ज्यांचं बघत आहोत. ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाषप्पा घरत साहेब यांचंही थोड्याच वेळात आगमन या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी होणार आहे. कालच्या दिवसाचा विचार केला तर मयूरजी पिसेकर उद्योजक बदलापूर यांचंही आगमन या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी झालं होतं. इतरही अनेक क्षेत्रातील मान्यवर या स्पर्धेत भेट देऊन गेलेले आहेत. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक करायचा होता. चेंडू पैचा कोणताही संपर्क नाही. कॉन्फिडंट लुकिंग बॉडी लँग्वेज जी हवी आहे फलंदाजाला तिची कुठेतरी आता आपल्याला कमतरता भासत आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस इथे फुललेंचा चेंडू आहे, त्याला ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. साई चेंडू अडवला, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न आणि बॅकअप आहे मंगेशचं, त्याचमुळे एका धाब्यावर समाधान मानावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. या अगोदर 50 बनवायच्या होत्या, त्यामध्ये यश मिळालं नव्हतं सासरीला. त्याचबरोबर या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा 50 बनवत असताना सार्वी 11 खोपोली संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. इथे 56 बनवायचे, त्यामुळे चेसिंग तितकं सोपं नसणार आहे. यावेळेस इथे आपण बघतो यावेळेस इथे आपण बघतो निश्चितच अकरा धाबा धावपलकर आणि एक गडी बाद झालेला खरं तर आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं षटक संपलंय.
मंगेशचा क्रमांक 2चं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेलं आपण पाहू शकतो. उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा चेंडू इथे खेचून मारण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. अयशस्वी प्रयत्न त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू इकडे आलेला आहे आणि 56 धावांचं टार्गेट आता इथून पुढे 3 षटकांमध्ये कशा पद्धतीने चेस केले जाईल हे पाहावं लागेल. 11 धावा या अगोदर पहिल्या षटकामध्ये बनल्या गेल्या होत्या. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू दरम्यान आपल्याला खरं तर पाहायला मिळतो. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाजाला आपण बघतो. मंगेशची गोलंदाजी अलीकडे बहरलेली आहे. 121 षटकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत दाखवलेले आहेत. 111 चौकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत फलंदाजांच्या वतीने आपण खरं तर निश्चितच अनुभवलेले आहेत. पूल केलेला आहे, फटका चांगला आहे. पाहायचे क्षेत्ररक्षक काय करतील. यावेळेस हा झेल सुटतोय. फार दूरवरून आले होते क्षेत्ररक्षक गौरव भोईर तिकडे उपस्थित होते. झेलचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं प्रवीणसाठी हा सोपा झेल होता, सोपा कॉल होता, परंतु ताळमेळ राखता आलं नव्हतं. संवादाचा स्पष्ट अभाव मैदानाच्या आतमध्ये जाणवला. अशा पद्धतीची झेल घेत असताना तुम्हाला कॉलिंग करावं लागतं, सांगावं लागतं शेजारच्या क्षेत्ररक्षकाला की हा झेल मी घेत आहे म्हणून माझा ट्राय असेल. या पद्धतीने कॉलिंग तुम्ही करू शकता. कोड लँग्वेज तुम्ही वापरू शकता. सांकेतिक भाषेचा वापर करू शकता. या सगळ्या गोष्टी करता येतात. बरटपाडा संघाच्या संघनायकाला विनंती आहे आयोजकांबरोबर संपर्क साधा. यावेळेस ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मधून समोर आलेत. मिड विकेट मधून पायाला चेंडू ब्रश होतोय आणि त्यानंतर डायव्हर्ट झालेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. ऑकवर्ड बाउन्स तिकडे धोकादायक ठरला क्षेत्ररक्षक प्रवीण भोईर अर्थात पांड्याला आणि बॅकअप देण्याच्या नादामध्ये मल्हारी भोईर फार दूरवर निघून गेले होते आणि अंतिमतः चेंडूने त्याचं साध्य साधलं. हा नशिबाचा चौकार. समोरच्या दिशेने पॉसिबल हिट. इथे उंची मिळाली, अंतर मिळेल का. मल्हारी भोईर इथे हवेमध्ये सूर लगावतायत, परंतु चेंडूने सीमारेषेच्या वरून प्रवास केलेला आहे. हा षटकार. बावीस धावा धावपलकावर मंगेश भोईर पुन्हा एकदा तयार आहेत. अक्षयसाठी पुन्हा एकदा समोर ठेवलंय आणि आणखी एकदा चेंडूला इथे खरं तर लिंबू प्रमाणे छोटा बनवलेला आहे फलंदाजाने. खूप दूरवर चेंडू जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. टेनक्रिकच्या ऍक्शन रिप्ले मध्ये आपण हा फटका निश्चितच पुन्हा एकदा निहाळणार आहोत. कशा पद्धतीने फटका खेळलेत. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने हात एक्सटेंड करण्याची संधी मिळाली आणि चेंडू बघा किती छोटा दिसतोय. अत्यंत चांगलं थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं टेनक्रिकच्या वतीने. कॅमेरामनचं कौतुक, खेळाडूची ही प्रशंसा. षटकार. खराब होते. या अगोदरचा चेंडू तर खूप खराब होता, कारण उजव्या यष्टीच्या बाहेरचा हात खोलण्यासाठी संधी मिळाली. त्याचबरोबर स्लॉट मध्ये असलेला हा चेंडू समालोचन कक्षाच्या मागे जो प्लॉट आहे तिकडे धाडला होता फलंदाजाने. त्याचमुळे 28 धावा धावपलकावर. रनचेस मध्ये आता इथे जिवंतपणा निर्माण झालेला आहे, अभिरुची, इंटरेस्ट निर्माण झालेला आहे. एकूण धावा धावपलकावर आपण पाहिलं तर त्या आहेत 28. एक गडी बाद आहे, 2 षटकांचा खेळ येणं आणखी शेष आहे. आणखी 28 धावांची गरज आहे. आतापर्यंत 28 बनवले आहेत आणि त्यानंतर उर्वरित 2 षटकांमध्ये सुद्धा बनवायचे आहेत 28. तिसरं षटक सागर राणे फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम करतात. या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. विराज मैदानाच्या आतमध्ये खेळतायत, अँकरिंग रोल प्ले करतायत. त्याचबरोबर आपला पार्टनर आहे त्याला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचं काम ते करतायत. खरं तर हे करणं तितकं सोपं नाही. तुमची असेसमेंट मैदानाच्या आतमध्ये व्यवस्थित असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना कशा पद्धतीने खेळ सुरू आहे स्वतःचा तेही हेरता आलं पाहिजे. कॅमेरामनचं अत्यंत चांगलं काम आहे. प्रेक्षक गॅलरी इकडे दाखवली जाते, तिकडे अनेक प्रेक्षक बाईकवर स्वार होत असताना या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यावेळेस इथे आपण बघत आहोत पूलचा फटका. एक क्षेत्ररक्षक डीप मधून गौरव समोर आले.
फक्त आणि फक्त एक धाव मिळाली. बघा या सामन्यामध्ये जर वर्चस्व निर्माण करायचं असेल धानिवलीला तर त्यांना जास्तीत जास्त वेळेस विराज या फलंदाजाला स्ट्रायकिंग एंडवर ठेवावं लागेल. आणि हा सामना जिंकायचा असेल फलंदाजी करणाऱ्या जय बजरंग कोंडे साखरेला तर अक्षय भालेराव स्ट्रायकिंग एंडवर असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण अक्षयकडे इनॉर्मस पॉवर आहे, तिचा अंदाज या अगोदर आपल्याला दोनदा आलेला आहे. विराजने यावेळेस इथे फिरून मारलेला फटका एक धाव मिळेल, त्यापेक्षा अधिकचा प्रयत्न निश्चितच तिकडे केला जाणार नाही. एकेरी दुहेरी धाव अधिकच्या विचाराधीन नसणार आहे, अधिक तिकडे चिंतातूर होणार नाहीत. गोलंदाजी करणाऱ्या संघाचे संघनायक मल्हार भोईर. मल्हारची फलंदाजी सुद्धा पहिल्या डावामध्ये अत्यंत चांगली राहिली होती. व्यक्तिगतरित्या 29 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन, 16 धावा बनवल्या प्रवीण अर्थात पांड्याने, त्याचमुळे 55 बनल्या होत्या. अक्षय लेंथ बॉलला इथे हिट करण्यामध्ये चूक करतायत, कनेक्शन प्रॉपर देता येत नाही. प्रॉपर हा शब्द सुद्धा खरं तर मला वाटतं थोडा तुटपुंज असेल, कनेक्शनच आलं नव्हतं, त्याचमुळे चेंडू मागे जातोय. यष्टीरक्षक उर्वरित कामगिरी अत्यंत चांगल्या पद्धतीने करतायत. अलीकडे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा यष्टीरक्षक ग्लोव्हचा वापर करायला लागलेले आहेत. या गोष्टीविषयी चेतन स्मृती चषकामध्ये विस्तृत चर्चा केली होती आम्ही. समोर ठेवलेला चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिकला गार्ड घेतलाय, त्याचमुळे उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, तिथपर्यंत पोहोचता येत नाही फलंदाजाला. सागर राणे हे अत्यंत धूर्त गोलंदाज आहेत, कोल्याप्रमाणे त्यांचं माइंड चालत असतं. कधी कोणता चेंडू फलंदाजापासून दूर नेतील, कोणता चेंडू फलंदाजाच्या जवळ आणतील हे सांगता येत नाही. हे बघा आमचे काही वेंडर्स आहेत तिकडे ज्यांना दाखवलं जात आहे. शिवळे आणि कोरावळे हा जो मार्ग आहे त्या मार्गावर काही विक्रेते दरम्यान आपल्या बाईक सहित आलेले. या सगळ्या गोष्टी जर दाखवता आल्या कॅमेरा बनला तर एक वेगळी रुची निर्माण होते, तोचपणा कमी होतो. आणि तोचपणा असला की त्या गोष्टी मोनोटोनस बनत असतात. त्याचमुळे हे वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला जर कव्हर करता आल्या तर त्यामध्ये एक वेगळा फ्लेवर दिला जातो की जो फार महत्वाचा असतो. घरबसल्या प्रेक्षक जे या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांच्यासाठी हे सगळं आल्हाददायक असतं, पर्वणी असते आणि तुमचं स्वतःचं स्किल सुद्धा तुम्हाला दाखवता येतं. 6 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण. 6 मध्ये 24 हवेत पाहिजे. प्रवीण भोईर अर्थात पांड्याचा वापर इकडे केला जात आहे. चेतन स्मृती चषकामध्ये MS11 चापेवाडीच्या फलंदाजाला कल्पेश कातवारा अर्थात MS चापेवाडीचे स्वतः संघाचे संघनायक स्ट्रायकिंग एंडला उपस्थित असताना 6 मध्ये 5 बनवून दिल्या नव्हत्या. तो हाच गोलंदाज आहे प्रवीण भोईर अर्थात पांड्या. इथे 24 डिपेंड करायचे आहेत. परंतु क्रिकेटमध्ये या अगोदर तुम्ही किती किल्ले सर केलेले आहेत, गड सर केलेले आहेत, किती कठीण कामगिरी केलेली आहे, किती चमकदार कामगिरी केलेली आहे, या कामगिरीतून तुम्हाला आत्मविश्वास मिळतो. परंतु ह्या सामन्यामध्ये त्याचा काहीही संबंध नाहीये. पहिला चेंडू चांगला प्रस्तुत केलेला आहे अक्षयच्या समोर, याचमुळे एक चेंडू कमी होते. 5 चेंडू उरतील. धाबांची गरज आहे 24 बनवायचे आहेत. प्रत्येक चेंडूवर आक्रमकता दाखवावी लागेल, चौकार षटकार शोधावे लागतील. तोच एक पर्याय उरतो ज्यावेळेस तुम्ही 5 मध्ये 24 बनवण्याचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून खेळत असता. यावेळेस फटका बसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. वामन भोईर तिकडे उपस्थित होते, चेंडू पर्यंत पोहोचले जरूर होते. उंची अधिक आहे वामन यांची, त्याचमुळे झेल घेण्याची संधी त्यांच्याकडे तिकडे निर्माण झाली होती. संधीला व्यवस्थितरित्या वापरता आली नाही. 4 चेंडूंचा काही शेष आहे, 22 धावांची गरज आहे. जे आक्रमण उभारलं होतं अक्षयने सुरुवातीला, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर षटकार, ते आक्रमण त्याला पुढे चालू ठेवता आलं नाही. त्यानंतर जर आपण बघितले तर जवळजवळ 6 चेंडू वायाला गेलेले असेच म्हणायला लागतील, कारण 6 चेंडूंमध्ये एकही मोठा फटका आला नव्हता. मोठ्या फटक्याच्या शोधात फटके तर खेळले गेलेले आहेत, परंतु ते फलंदाजाच्या फेवरमध्ये गेले नाही. असं म्हणतात समुद्रामध्ये अनंत लाटा असतात, त्यातील किती लाटा किनाऱ्याला पोहोचतात याला महत्व आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुम्ही प्रयत्न तर करता मोठे फटके खेळण्याचे, परंतु किती वेळा चेंडू सीमारेषेवर पोहोचला याला महत्व असतं. 3 चेंडू आणि 21 धाबा असं समीकरण. पायांमध्ये ठेवलेला चेंडू, त्यावर फ्लिकचा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. कडे खेळत आहेत. या फलंदाजाने त्याची जी भूमिका होती ती चांगली पार पाडलेली आहे, परंतु जी अपेक्षा होती अक्षय भालेरावच्या आक्रमणाची, त्या आक्रमणाला धार चढवता आली नाही. सुरुवात तर मिळाली होती, कधी कधी तुम्हाला कंपॅरेटिव्हली फार लवकर यश मिळतं, ते यश तुम्हाला टिकवता येत नाही. तसंच मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या बाबतीत झालं. 2 चेंडू 20 धावा.
इथेही फटका फसलेला आहे. शेवटचा चेंडू उरेल ज्यामध्ये 19 धावांची गरज असेल. या मुख्य व्यासपीठावर थोड्याच वेळात भिवंडी महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक त्याचबरोबर युवा सेना ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख, एक अत्यंत गोड आणि सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व, धार्मिक वारसा त्यांच्या घरामध्ये गेली अनेक वर्ष जपलेला आहे. क्रीडा वारसा सुद्धा पुढे नेत असताना चांगलं नेतृत्व भिवंडीचं आपल्याला भादवडचं पाहायला मिळेल. मुख्य व्यासपीठावर मान्य श्री प्रभुदासजी नाईक साहेब यांची उपस्थिती आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर सुभाष आप्पा घरत यांची उपस्थिती आपल्याला मिळणार आहे की जे ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्या सगळ्यांचं आपण स्वागत निश्चितच करणार आहोत. आणि याच दरम्यान हा सामना इकडे फिनिश झालेला आहे की जो जिंकलेला आहे आदर्श 11 धानिवलीने. सचिन, एक गोष्ट आज मला इथे विचारावी लागेल की आज जितके सामने झालेत मला असं वाटतं प्रथम बॅटिंग करणारे संघच जिंकलेले आहेत का, या गोष्टीकडे थोडी नजर फिरव. पहिला सामना जिंकला होता फर्स्ट बॅटिंग करत असताना बरटपाडा संघाने. दुसरा सामना चेस करण्यामध्ये आसोळे संघ यशस्वी ठरले होते कारण 41 धावा बनवायचे. तिसऱ्या सामन्यामध्ये तो सामना जिंकला होता शिवप्रेमी शिरगावने प्रथम फलंदाजी करताना. चौथा सामना झाला आदर्श 11 धानिवली जिंकले प्रथम फलंदाजी करत असताना. त्यामुळे 3-1 अशा पद्धतीचे खरं तर हे प्रपोर्शन आपण इकडे देऊ शकतो. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निवडणार आहोत. पाहायचंय या सामन्यात कामगिरी मला असं वाटतं मल्हारी भोईरची अत्यंत चांगली झाली होती. त्याने 29 धावा धावपलकर जोडल्या. गोलंदाजी करताना एक षटक सुद्धा हाताळलं. प्रवीणने 16 धावा बनवल्या. त्याचबरोबर एक गडी त्याने बाद केला. परंतु या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निवडत आहोत